विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसूताय गणनाथ नमो नमस्ते। गौरीच्या तनया जय जय गणराया गौरीच्या तनया भक्तांच्या हाकेला धावून या भक्तांच्या हाकेला धावून या करता दुःख हरता कीर्ती तुमची गाजे सुख करता दुःख हरता कीर्ती तुमची गाजे सुख करता दुःख हरता कीर्ती तुमची गाजे सुख करता दुःख हरता कीर्ती तुमची गाजे करुणाकारा मज सीताराया जय जय गणराया गौरीच्या तनया जय जय गणराया गौरीच्या तनया भक्तांच्या हाकेला धावून या भक्तांच्या हाकेला धावून या भक्तांच्या हाकेला धावून या ओंकारा गणत्राता दीनांच्या नाथा ओंकारा गणत्राता दीनांच्या नाथा ओंकारा गणत्राता दीनांच्या नाथा
पूजा हे स्वीकाराया या गौरी कुमारा या विघ्नहारा या गौरी कुमारा या विघ्नहारा कर्पूर गौरा तुमच्या जपतो मी नामा कर्पूर गौरा तुमच्या जपतो मी नामा कर्पूर गौरा तुमच्या जपतो मी नामा कर्पूर गौरा मंगल कार्यालया जय जय गणराया गौरीच्या तनया जय जय गणराया गौरीच्या तनया भक्तांच्या हाकेला धावून या भक्तांच्या हाकेला धावून या भक्तांच्या हाकेला धावून या त्रैलोकी तू गणेश देवाचा त्राता त्रैलोकी तू गणेश देवांचा त्राता त्रैलोकी तू गणेश देवाचा त्राता त्रैलोकी तू गणेश देवांचा त्राता संकट अमुचे बाप्पा हरण्याला या गौरी कुमारा या विघ्नहारा या गौरी कुमारा या विघ्नहारा चिंतामणी तुमच्या विण व्याकुळले प्राण चिंतामणी तुमच्या विण व्याकुळले प्राण चिंतामणी तुमच्या विण व्याकुळले प्राण सकलांना संरक्षण देण्याशी या जय जय गणराया गौरीच्या तनया जय जय गणराया गौरीच्या तनया भक्तांच्या हाकेला धावून या भक्तांच्या हाकेला धावून या भक्तांच्या हाकेला धावून या मौलवीजी हुजूर बादशाही तख्ताशी हरामखोरी करून बंड पुकारणाऱ्या शहजाद्या अकबराची आम्ही काही दगाबाजी केली तर शराशरी प्रमाणे तो गुन्हा तर होणार नाही. हुजूर माझा कयास असा आहे की कयास तुमचा नकोय. शरा सांगा. धर्मशास्त्राचा कौल काय आहे तो सांगा. जी हा हुजूर शराच सांग. निमक हराम शहजादा अकबर साहेबांची आपण जाहीर ती दगाबाजी बेशक कराल. हुजूर याला करतील ती कारवाई अल्लाह तालाच्या दरबारात बेगुनाहच ठरेल. तशी तुमची पक्की खात्री आहे. जी हा हुजूर. कुराण शरीफातील काही ओळी पुराव्या दाखल काढून दाखवा. जी हा हुजूर. हुक्म होईल तो कुराण पाहू. कुराण पाहून जी हुजूर. फकीरुद्दीन किती उमर कुराण पठणात गेली. कम से कम 40 साल हुजूर. 40 साल तरी देखील अजून कुराण पाहून सांगण्याची बात करता. फकीरुद्दीन मौलवीचा पेशा सोडा आणि भटार खाण्यात चावल रोटी पकवण्याचा धंदा चालू करा. नहीं हुजूर गलती एक बार हुई गलती. गलती एक ही है मौलवीजी. दरबारच्या उलाढालीत लक्ष कमी घाला आणि जरा तिलावते कुराण याने कुराण शरीफाचं नियमानं पठण करीत चला. हुजूर तिलावते कुराणाचा नेम तर एक रोजही चुकला नाही. लेकिन तो अकबर अशी दगाबाजी करण्यात शरा शरीफवर हुकूम काही गैर नाही म्हणता. बिल्कुल नहीं हुजूर. गलत कुछ नहीं जहापना. तर मग एक कागद घ्या आणि तसं लिहून द्या आम्हाला. जी हाँ हुजूर.
वजीर आजमला पाठवून दे. मौलवीजी, याद रखा, दगाबाजीची सलाह तुमची आहे आणि ती तुम्ही शरीफभर हुकूम दिली असं सांगता आहात. उद्या अल्लाह तालाच्या दरबारात इन्साफ करण्याचा वक्त गुजरलाच तर आम्ही तुमच्याकडे वोट टाकू. जिम्मेदारी तुमची, जाब तुम्हाला द्यावा लागेल. आजवर खाविंदांच्या हातून घडलेल्या हरेक दगाबाजीची जिम्मेदारी या बंजारात पत्करली नव्हे का जहापना? हुजूरांच्या दफ्तरीने लिहून दिलेले कागद हुजूर. तो पहिले लिखो. अल्लाह. असद खान, शहजाद्याची काही ताजी खबर? कुछ खास खबर नाही हुजूर. उत्तरेकडल्या सगळ्या वाटा मोगल फौजाने रोखून धरल्या आहेत. आता मुठभर सैन्यानिशी शहाजादे दख्खनच्या दिशेने धावत आहेत. खुदा मालिक, त्याच्या तकदीर मध्येच उपासमारी आणि रानोमाळ भटकणं लिहिलं असेल तर त्याला कोण काय करणार? जिहाद झापना फौजा पाठीवर घेऊन पाठलाग चुकवीत हा मूर्ख शहजादा गेले 5 महिने सशासारखा पहाडातून नुसता धावतोय. पण याची बिजा सदून उतरली नाही. शहजादे साहेबांकडून हुजूरांना खलिताचा काही जबाब आल्याची खबर ऐकली होती. हा खलित्याचा जबाब आला. पक्का मक्कार मगरूर किलंदर बेटा. म्हणजे जहापना आपण त्यांचे सारे गुन्हे माफ करून बहुता प्रकारे नवाजून बोलावलं तरी? आमच्या माफीची त्याला काय मातबरी? हा मुद्दाम बेटा मस्तवालपणे लिहितो. तुम्ही भक्केला चालू लागा, मग मी येतो आणि राज्य कारभार कसा करावा ते दाखवतो. तोबा तोबा, खुद्द खाविंदाना? हे काहीच नाही असं. हा जान्हवी खुद्द आम्हाला बादशहाला सवाल करतो. तुम्ही तुमचे वडील वालिद शहाजहान बादशहांचं काय भलं केलं म्हणून तुम्ही तुमच्या मुलांकडून इमानदारीची आस धरावी. या अल्लाह, हा तर बेहद पागलपणा हुजूर. पागल तो वो पूरा बन चुका है, लेकिन कभी कभी होशियारीनं बात सच बोलतो और दिल बेचैन करणारा सवाल टाकतो. नहीं नहीं हुजूर, ये कैसे होगा? मेरी बात मान लो आसद. हा बेटा सीधेपणानं वापस येणार नाही. आखिर तो आमचाच बेटा आहे नाही. त्याच्या पोटात शक आहे. आम्ही त्याला दगाबाजीनं ठार करू. भलतच ये कैसे होगा हुजूर? कुरान शरीफाची कसम खाऊन आपण तसं वचन दिलं शहजादे साहेबांना. वचन? कुरान शरीफची कसम खाऊन वचन? असद, त्याची जिम्मेदारी माझ्यावर, वजीर आझम माझ्यावर. आजवर खाविंदांच्या हातून घडलेल्या हरेक दगाबाजीची जिम्मेदारी माझ्यावरच असते. शरीफ पर हुकुम तसं लिहून दिलंय मी बादशाह सलामत. मौलवीजी, कुरान शरीफाच्या आम्ही लिहिलेल्या काही प्रती गेल्या हज यात्रेच्या वेळी विक्रीसाठी आम्ही तुमच्या स्वाधीन केल्या होत्या. कुरान शरीफाच्या प्रतीनं हा. त्या त्यावेळेस विकल्या हुजूर. त्याचे नगद रुपये 210. जी हा हुजूर, नगद रुपये 210 जमा झाले. और आम्ही शिवलेल्या टोप्या टोप्या मामूली हिसाबे हुजूर. टोप्या विकल्या त्याचे तकरीबन 50 रुपये. नहीं, जरा ठीक से बताइए. 50 झाले 75 रुपये हुजूर. 75 रुपये जमा झाले. रुपये जमा झाले, लेकिन रक्कम नाही अदा केली जात. आज या कल करणारच होतो हुजूर. याने रुपये अलग अलग केले. तो पहले रकम अदा करना. इधर अभी के अभी नगद रुपये 285. जी हाँ हुजूर, अभी के अभी अल्लाह. असद, हा जान्हवी मगरूर बेटा वचनावर खुलून वापिस आलाच या गिरफ्तार झालाच तर काय हुजूर? तमाम शहजाद्यांना दहशत बसवण्यासाठी त्या निमक हरामाची तख्ता गुला चढवून तमाम छावणीतून धिंड काढण्यात येईल. हुजूर, दारा शिकोप्रमाणे त्याच्या डोळ्याच्या खाचा करण्यात येतील. हुजूर, त्याची बेलगाम जीभ छाटली जाईल. हुजूर, बादशाही तख्ता विरुद्ध शमशेर उचलणारे त्याचे हात कलम केले जातील हुजूर, आणि हलाल करून त्याला ठार करण्यात येईल. हुजूर.
बाकी नाही असत. कुल नफसीन जाय खुदुल मौत. पण असत हा बेटा वापस येणार नाही की आमचे सरदार या फौजा त्याला गिरफ्तार करणार नाही. तेवढी नेकी तेवढं इमान आमच्या सरदारात नाही की फौजात नाही. गैरसमज झाला आपला हुजूर. असं कधीही होणार नाही. खुद्द खान जहा बहादूर खा नर्मदा तीरावर शहाजादे साहेबांची वाट रोखून उभे आहे. अच्छा, तो एक ताजा खबर नाही सुनाव. ताजा खबर? शहजादा अकबर नर्मदा पार निसटला. शहजादे साहेब नर्मदा पार निसटले 15 दिवसापूर्वी. 15 दिवसापूर्वी. लेकिन हुजूर ही खबर झूट नसेल कशावरून हेच ना. असत खबर दिलीये आमच्या हेरांनी. नावकार सरदार आणि निमक हराम शहजादे ज्यांच्यापेक्षा आमचे हेर अधिक इमानदार आहेत. आम्ही बादशाही राबतोय ती हेरांच्या भरोशावर, तुमच्या नव्हे. जिहा जहापना. खान जहा बहादूर खा मुघलताज खाविंदांच्या भेटीसाठी आले. तातडीने मुलाकात माग. खानजा बहादूर खा या वक्ताला आणि इथं शहाजादा अकबर साहेबांना गिरफ्तार तर करून आणल्यानंतर नहीं हुजूर वजीर आजम, खबर तो बहुत बुरी है. बुरी आने शहजादा अकबर साहेब नर्मदे पार निसटले. तो खबर झूट नाही ना असत. शरम वाटायला मी खानच्या बहादूर खानना असली नामुष्कीची खबर घेऊन याला. खान साहेब बाहेर रुमालात हात बांधून उभे जातीने खुलासा पेश करण्यासाठी. खुलाशाची गरज नाही, भेट होणार नाही. याद आहे ना असं हा हरामजादा गाफील राहिला म्हणून 5 महिन्यांपूर्वी दख्खनच्या मरगठ्यांची बुराणपूर लुटण्यापर्यंत मदल गेली. बिल्कुल ठीक हुजूर, बिल्कुल ठीक. एरी तो काफर जहन्नमी लईन मरगठ्ठा याने की संभाजी अवघ्या 20,000 स्वारांनिशी अचानक धाड घालतो काय. लगातार 3 रोज बुराणपूरचे 17 पुरेलगुण फस्त करतो काय आणि खान साहेबांच्या फौजेला बगल देऊन शाजोतपणे निष्ठून जातो काय. सारा गई मामला या कहून मदिन्यात बुराणपूरच्या लुटालुटीनंतर खाविंदांकडे गर्दी. इमानदार मुल्ला मौलवी फकीर अर्जित खाविंदांना कळतात काफरांचा जोर झाला. आमची दौलत अब्रू धुळीला मिळाली. आता जुम्मा रोजची नमाज देखील बंद पडे. याद है ना हुजूर? मौलवीजी, हुजूर तुम्ही काय एवढे शिरात आणता. नाही हुजूर. त्यांना सांगा भेट होणार नाही. बादशहाने तुमची मनसब रद्द केली आहे. जी हाँ हुजूर. और मौलवी जी रुपये अभी लाता हूँ. अभी क्या अभी क्या. असं या शहजाद्याचे लाड आम्ही काय कमी केले म्हणून त्याला ही बेईमानी सुचावी. खाबी या सवालावर हा बंदा उलट जवाब काय देणार. परवरदिगारची चित्राची म्हणायची. इत्राजी परवरदिगारची इत्राजी आमच्यावर. तोबा तोबा नाही हुजूर. शहाजादा साहेबांवर खुदाची आपल्यावर इत्राची कशी होईल जहापना. असेल असेल खुदाची आमच्यावर देखील खपा मर्जी झाली असेल. आम्ही शहजादे होतो तेव्हा वालिद शहाजहान बादशहाशी निमक असं तू म्हणतोय तेच बरोबर आहे. खुदाची शहजाद्यावरच गैरमर्जी झाली. पण बिलकुल बेचैन होऊ नये जहापना. नर्मदा पार निसटले असले तरी शहाजादे साहेबांना वागलानात पकडण्यासाठी देवसिंग गुंदेला फौज बंदवून डोळ्यात कैद घालून उभा आहे. हे तू आम्हाला सुनावतोयस. जी हाँ हुजूर. तो और एक ताजा खबर सुन लो. शहजादा अकबर गुलशनाबादेहून बागलांची हद्द ओलांडून गुलशनाबादेकडे निसटला. शहजादे साहेब गुलशनाबादेकडे. लेकिन हुजूर शहजादे साहेब शहाल आणि शहजादे साहेब मूळ त्यांच्या पाठीवर आहे. खुदा जाने त्यांच्या पाठीवर आहेत की त्यांची पाठराखण करताय. लेकिन हुजूर शहजादे साहेब असाच तैमूर वंशातले शहजादे आजपर्यंत कधी बादशाही तख्ताची इमानदार राहिले.
शहापणा. आई असत बादशहाच्या पोटी तख्तासाठी झगडा करणारे शहजादे मुळी जन्मालाच येऊ नयेत. बादशहाला हवी इमानी रयत, बादशहाला हवे दिल्या हुकमाची तामिली करणारे शूर सरदार, बादशहाला हवी दुश्मनावर तुटून पडणारी कडवी फौज. वारसदार शहजाद्यांची बादशहाला मुळी गरजच नाही. हे बाल बच्चे म्हणजे अस्तनितले निखारे. हे निखारे पुरते फुलण्यापूर्वीच विसरून जातील तर अल्लाची केवढी खैर होईल. ऐ खुदा मालिक वल्लहू वलील मोमिनीन. जिल्हे सुबानी जिल्ह्याला आपण खामखा बेचैन होत आहोत. शहाजादा अकबर बागलाणातून निसटले असले तरी धावून पळून जातील कुठं? शहाजहान बादशाचा गुस्सा ओढावून घेऊन निदान या घडीला त्यांना आश्रय द्यायला कोण धजावे? शहजाद्याला आश्रय द्यायला कोण सजावे? असद तू हा सवाल आम्हाला पुसतोयस? दख्खनच्या मरगठ्यांची तुला इतक्यातच भूल पडली? आग्र्याच्या कडेकोट पहाऱ्यातून आमच्या डोळ्यात देखत शहाजोग पडे सुटून तख्त नशीन होणाऱ्या त्या काफर शिवाजीला तू इतक्यातच विसरलास? तो शिवाजी संपला चहापणा. आता त्याचा बेटा तो पोट सौदा संभाजी मराठ्यांचा राजा झाला. शहाजाद्यांना पाठीशी घालण्याचं धाडस तो करणार नाही. निदान या घडीला तरी मरगठ्यांची तेवढी हिंमत होणार नाही. गलती करतोयस तू असद, गलती करतोयस. दख्खनचे सुभेदार असल्यापासून हे पहाडों के चूहे आम्ही अगदी जवळून पाहतोय. विजाशीत राहू नकोस. तख्तनशीन होऊन वर्ष उलटण्यापूर्वीच संभाजीनं बुऱ्हाणपुरावर धाड घालून मोगली सत्तेचं नाक कापलंय. संभाजीच्या हिमतीबद्दल आम्ही गाफील नाही. अल्लाह करो आणि संभाजीच्या हातून ही गलती न घडो. असत आमच्या हयातीतला आखरी मुकाबला दख्खनच्या मरगठ्यांशीच होणार हे आम्ही पुरते जाणून आहोत. पण हा मुकाबला आम्हाला या घडीला, या घटकेला नकोय. अल्लाह ये नगद रुपये 250. रुपये तुमच्या जवळ ठेवा आणि आम्ही सांगतो त्यावर हुकूम खर्च करा. लिखलो. अल्लाह 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 अल्लाह. आमच्या नावे हजरत पैगंबर साहेबांच्या पवित्र कबरीवर चादर चढवा. 25 रुपये. हजला जाणाऱ्या यात्रेकरूंना 115 रुपये दे दो. 100 रुपये फकीरांना खैरात करा और उरलेल्या 45 रुपयाचा गोर गरिबांना सदका वाटा. हिसाब बिलकुल ठीक? बिलकुल ठीक हुजूर. तो असत या घडीला, या घटकेला आम्हाला मरगठ्यांशी मुकाबला नकोय. कारण उत्तरेतले राजपूत राणे अजून पुरते खेचायचे. दख्खनची आदिलशाही, कुतबशाही अजून पुरी बर्बाद करायची. जंजिऱ्याचे सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीज, मुंबई सुरतेचे अंग्रेज यांना अजून पुरतं उखडून टाकायचंय. लेकिन हुजूर, आदिलशाही, कुतुबशाही या तर आपल्याच याने मुसलमानांच्या राजसत्ता आहे. पुन्हा गफलत करू नका मौलवीजी. राज्यकर्त्याला धर्म एक, तसेच तख्त ही एकच. या तख्ताविरुद्ध जे राज्य सत्ता उभी करतात ते सारे एक जात काफर, भले धर्माने ते हिंदू असोत या मुसलमान. खलिता मीर दुरुल्ला कडून हुजूर, आमचा कयास खरा ठरला. हुजूर, 2 दिवसांपूर्वी शहजादा अकबर त्र्यंबकेश्वरी मरगठ्यांच्या गोटात
सुरक्षित पोहोचला. तोबा अभी क्या होगा जहापना? संभाजीनं शहजाद्याला आश्रय दिला. तोबा अब क्या होगा हुजूर? जिहाद. हुजूर हजरत पैगंबर साहेबांची एक शिकवण अशी की जे जिहादसाठी शमशेर उचलतात त्यांचा दिल पहाडासारखा खंबीर और दिमाग बर्फासारखा थंड असला पाहिजे. या मूर्ख मगरूर शहजाद्याला आम्ही अकलमंदीनं डावपेच रचून तुमच्या हाती आणून घातला होता. पण तुम्ही मुत्सद्दी, वजीर, सरदार, शहजादे एकदाच सगळे नाबकार ठरलात. आता आम्ही फरमावतो त्या हुकमाची फक्त तामिली करा. जिहा हुजूर, हुकमाची तामिली बिनचूक केली जाईल. गफलत घडेल तो जान जाईल, इज्जत राहणार नाही. याद रखना. जी हुजूर. तो सुनो, शहजाद्याला पाठीशी घालून संभाजीनं मुकाबला आमच्यावर लादलाय. मरगठ्यांचे राज्य पुरे तबाह होईतो जंग चालूच राहणार. तमाम सगळ्या सुभेदारांना, शहजाद्यांना आणि सरदारांना फरमान काढून भवरात बोलवून घ्या. प्रचंड बादशाही खजिना आमच्या निमतीला द्या. 2 लाख कडवी फौज उभी करा. उद्या आम्ही बुराणपूरकडे कूच करणार. जहापना खावीत एक बार दिल्लीकडे येतील तर? नाही, मरगठ्यांचे राज्य पुरे तबाह होईतो आम्ही दिल्लीच्या लाल किल्ल्यात पाऊल ठेवणार नाही की बादशाही तख्ताला स्पर्श देखील करणार नाही. कुरान शरीफ की कसम है, एक सब्बा के साथ पूरे मरगट्ठे तबाह होंगे, नहीं तो दक्कन के मिट्टी में हमारी कब्र खोदी जाएगी. अल्लाह अकबर, अल्लाह अकबर. या दादा, निश्चिंतेनं बसा. गुळ पाणी घेणार. आल्या आल्या शिरकाणात माघारी जायची घाई तर नाही ना? घाई म्हणजे राणी साहेब. राणी साहेब, दादा, या घडीला आपण अंतपुरात आहात, दरबारात नव्हे. तरी देखील सेवकांनी स्वामींच्या सन्नीत आपली पायरी ओळखूनच वागलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. काय प्रल्हाद विराजे? असल्या उपचाराची आम्हाला स्वारीला कधीच मानकरी वाटली नाही, हे दादा आपण चांगलंच जाणता. बसा बसा प्रल्हाद पंत, तुम्ही किती वेळ तिष्ठत राहणार? दादा, आधी सांगा, घरची सगळी मंडळी कुशल आहेत? सगळी कुशल, वहिनींची तब्येत? अगदी उत्तम, बाळ बाळंतीण सुखरूप? अगदी सुखरूप. आमच्या येण्याचं मतलब बारशाचा अवतरण? हा, ते तर झालं, पण बरोबर आहे. दादा, चिमुकल्या सरदार शिर्क्यांसाठी आणि आमच्या वहिनींसाठी आम्ही कोठून केवढा किमती बाळंतविडा पैदा केलाय तो आपण पाहिला तर. साहेब, बाळंतविडा आम्ही इथं नाही पाहणार. बाळंतविडा घेऊन महाराजांच्या संगे तुम्ही यावेळी तरी शिरकाणात पायदूर झाडायलाच हवी. या घडीला स्वारी संगे आम्ही शिरकाणात येऊ म्हणता प्रल्हाद पंत? छे म्हणतच काय, मोगलांच्या फौजा सरहदीवर चोखे गिरट्या करीत आहेत. जंजिऱ्याचे सिद्धी आणि गोव्याचे पोर्तुगीज आम्ही कधी गाठीत राहतो याची डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत. गणोजी राजे, वक्त बाका असता आपण तरी सरकार स्वतः खोट्यावरीला घालू नये. हे तुम्ही कोणाला सुनावतात प्रल्हाद पंत? सरहद्दीवरच्या मोगलांच्या फौजा रोखून धरल्यात आम्ही वतनदारांनी. चुकतात शिर्के, छत्रपतींच्या हिंदवी राज्यात थोरल्या व सध्याच्या महाराजांनी अजून तरी कोणत्याही सरदारांना वचनं दिलेली नाही. पूर्वी दिली नसतील तर या पुढे द्यावी लागतील. वतन मिळणार नसेल तर आम्ही नेमचाच मराठा सरदारांनी काय म्हणून. हा, पण हा वाद या घडीला अंतपुरात कशा पायी? वाद प्रल्हाद निरंजनी काढला, आम्ही नाही. काय वाटेल ते झालं तरी महाराजांना कळ घालू. यावेळी तरी तुम्ही शिरकाणात. दादा, शिरकाणात माहेरी येऊ नये असं का आम्हाला वाटतं? पण तुम्ही पाहता आहात, घरी दारी आम्ही सतत दुश्मनांच्या कटकारस्थानाला तोंड देत आहोत. आमच्या अपरोक्ष स्वारींवर अन्नातून विषप्रयोगाचा यत्न झाला, त्याला अजून पुरता महिना देखील लोटलेला नाही.
आमच्या कानी आले ती खबर. पण ताई, अपराध्यांना शासन होऊन चुकलं. कोण अपराधी? शिधा काढून देणारे कोठेचे कारभारी का मुतपाक खाण्यातील अन्न शिजवणारे आचारी? दादा, केवळ स्वतःच्या जिम्मेदारीवर हे कारभारी अथवा आचारी स्वारीच्या जीवावर उठायला धजावतील यावर तुमचा तरी विश्वास बसतो? तरी देखील त्यांची डोचकी मारली गेली. त्यात काही गैर घडलं नाही. विश्वासघाताचं प्रायश्चित्त लहान थोरांना देहांतानीच भोगावा लागतो. आम्ही वेळीच इथे हजर असतो तर खऱ्या गुन्हेगारांचा तलास आम्ही निश्चयानं लावला असता. म्हणजे ताई, तुमचा वहीम आहे तरी कोणाकोणावर? प्रधान मंडळातले कोणी? पुराव्यानिशी गुन्हा शापित झाल्याविना कोणावरही वहीम घेण्याची आमची रीत नाही. पण यापुढे स्वारींविरुद्ध कट कारस्थान करणाऱ्यांना एकही संधी मिळू द्यायची नाही असा आमचा पक्का निश्चय झाला. केवळ एवढ्यासाठी महाराजांच्या मागोमाग आपण रायगड सोडून पन्हाळ्यावर आला? नको यायला. झालं तोंड पोळलं की ताकही फुंकून द्यावं लागतं दादा. पण ताई, थांबा. तर प्रल्हाद पंत, उद्या पहाटेच आपण पन्हाळा सोडून रायगडी कूच करणार आहात नव्हे? होय राणीसाहेब. रायगडी पोचतात आम्ही सांगितल्याबरोबर हुकूम सिद्ध्याला सुपीर असत पोचवणाऱ्या इंग्रज टोपीकरांना तंबी देणारा खरमरीत खलिता लिहिण्याबद्दल बाळाजी पंतांना आज्ञा द्या. जी सरकार आणि खलित्यावर शिक्कामोर्तब. अर्थात आमचाच. सखी राज्ञी जयती. होय, स्वारींना सवड होईल न होईल. समोर होईल न होईल? ताई साहेब, अशा कोणत्या महान मजबूतीत गुंतले आहेत आमचे राजकारण धुरंधर छत्रपती? आम्ही तर ऐकतो आहोत की आज थांबा. तर प्रल्हाद पंत, उद्या पहाटे निघायचं म्हणजे आत्तापासून तयारी करायला हवीच. हुशारीनं असा बरं. दुश्मन कोणत्या विषानं कोठून कशी धाड घालेल ह्याचा काही नाही बोलला नाही आजकाल. आपण निश्चिंत असावं. बळाबळ न जाता भलत्या धाडसात आम्ही कधीतरी उडी घेतली आहे का राणीसाहेब? तसं नव्हे प्रल्हाद पंत, पण आपला एक एक मोहरा अकारण इरेला घालण्या इतका इमानाचा सुकाळ उरला नाही राज्यात. येतो तर आम्ही. दादासाहेब, आता बोला. स्वारींबद्दल तुम्ही काय काय ऐकलं? सांगतो. आम्ही ऐकलं की आज महाराज आधी सांगा, तुम्हाला खबर देणारी माणसं कोण होती? का त्यांचा कडेलोट करणार आपण? माघारी गेलेला निंदा नालस्ती बदल देहांताचं शासन ठरवायला स्वारीनं वेळ नाही लागला दादा की आमचा इतोल अजून ढळलेला नाही. झालं तर आमच्या पाशी बोलणारी माणसं बेजबाबदार नव्हती. एवढीच क्वारी आम्ही आपल्याला दिली. असं मग ऐकू देत तर ही जबाबदार मंडळी आम्हाला कोणती खबर देतात? गेले 8-15 दिवस महाराज पन्हाळ्यावर ख्याली खुशाली आणि कलावंतिनीच्या नाच रंगात मशगूल होऊन पडले आहेत. असं असू नका राणी साहेब. महाराजांनी शराब घ्यायला सुरुवात केली. दादा, ईश्वर साक्ष सांगा की तुम्ही कधी शराबाच्या पेल्याला स्पर्श केलेला नाही. नाही म्हणजे आमच्या म्हणण्याचं मतलब देवी समोर बेल भंडार उचलून शपथपूर्वक सांगाल की तुम्ही कधीही मद्याला स्पर्श केलेला नाही. नाही म्हणजे क्वचित प्रसंगी. म्हणजे स्वारी शिकारीहून थकून भागून परतल्यावर वा मुलूकगिरी आटकून माघारी निघाल्यावर. म्हणजे शराबाची चव तुम्ही चाखली तर मग दादा, कोणाच्याही मद्यपानाबद्दल तक्रार करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तो अधिकार आहे आम्हाला. पण ताई, शौक म्हणून क्वचित प्रसंगी आम्ही शराब घेतली असती तरी आम्ही शराबी झालेलो नाही. तसाच आमच्यावरही विश्वास ठेवा. शौक म्हणून क्वचित प्रसंगी सारी शराब घेत असेल तरी महाराजही शराबी झालेले नाही. पण मग दुश्मनाच्या फौजा आमच्या मुलखात धुमाकूळ घालीत असतात महाराज खुशाल 8-15 दिवस कलावंतीच्या नाच रंगात धुंद होऊन राहतात. याचा अर्थ काय? खबरदार दादा, शब्द तोलून वापरा. बहादूर गडावर धाड घालून आज दुपारी स्वारी पन्हाळ्यावर पडते. आज दुपारी महाराज बहादूरगडावर पडते आणि उद्या परवाच पोर्तुगीजांचा समाचार घेण्यासाठी मोहिमेवर कूच करणार आहे. म्हणजे उद्या महाराज पोर्तुगीजांवर? होय, एवढ्यासाठीच आपल्या कानाशी लागून आपल्याला विपरीत खबर देणारी माणसं कोण होती याचा आम्हाला खुलासा होता. पण ताई, या घडीला या झटकेला महाराज गाणं ऐकताय ठाऊक आहे आम्हाला. नुसतं गाणं नव्हे ताई, आम्ही तर ऐकतो आहोत की महाराजांनी बदली काही खूपसूरत नाटकशाळा देखील जरूर बाळगले. शिर्के, ज्यांचं लावण्य पाहून तुमचा दिल बेचैन होईल अशा एकापेक्षा एक खूपसूरत अक्षर आहेत आमच्या जनानखान्यात. बोला, तुम्हाला हवी का त्यातली एखादी? नाही नाही,
भलतीच मस्करी काय महाराज? आम्ही का ठरला? अरे आमच्या रात राणीचा नुसता एक गझल तरी आहे का? निदान तिच्या भट्ट्या डोळ्याला हा तुमचा भित्रा घाबरा डोळा एक बार तरी भिडवा. अरे हट, तुमची तेवढी छातीच नाही. हमारे दिल को खराब करके हमी से उनकी शिकायत है. ये रस्म क्या है, ये तर्ज क्या है, ये राह क्या है, ये चाल क्या है. वाह वाह, राणी साहेब हा गझल ऐकता तुमची इतकी दर्द भरी याद आली होती म्हणून सांगू. हे काय आपण मोठे आहोत, थोडा पुढे बोलगा आहोत त्याचा मी तो पोच आम्ही कधीच सोडला नव्हता आणि नाही पोच सोडला सरदार गणोजी राजे शिर्क्यांनी. महाराज सबूत राणीसाहेब, आम्हाला एक सांगा की आम्ही आपल्या अंतःपुरात उभे आहोत की दरबारात? नाही कधी कोणी म्हटलं. पण हा, पण मग या अंतःपुरात आमच्या बऱ्या वाईट वर्तनाचा आम्हाला जाब पुसायचा अधिकार कोणाचा? अर्थात आमचाच. बस संपलं, मामला साफ आहे. गणोजी राजे, शौक करायचाच तर तो उजळ माथ्यानं करावा आणि केलेल्या शौकाबद्दल सजा भोगायची तर ती या इथं या अंतःपुरात या आमच्या जीवाच्या कलिजाकडून. पुरे 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 म्हटलं ना. गृहिणी सचिव, सखी विथा, प्रिया शिष्या, दलिते कला विधौ. थोडं काव्य पडत चला शिर्के, थोडा काव्यात रस घ्यायला शिका, म्हणजे असल्या उपल्या उचापती दिल दिमाग गुंतून नाही पडायचा तुमचा. आम्ही अडाणी माणसं महाराज, माफ करा, पण काव्य बिव्य आम्हाला कळत नाही. असं तर तुम्हाला काव्य बिव्य काही कळत नाही, पण वतन मिळवण्यासाठी खिंडीत गाठून स्वामींच्या काळ्याला टाच कशी लावावी हे तुम्हाला बरोबर कळतं नाही. विपर्यास होतोय हा महाराज. आमच्या म्हणण्याचा मतलब इतकाच होता की बोलून चालून आम्ही शिपाईकडे. असं तुम्ही शिपाई गडी, तरी देखील मोगलांच्या फौजावर तुम्ही जातीनं जाऊन तुटून पडल्याची खुशखबर आजवर कधी कानी नाही आली आमच्या. हा अन्याय आहे महाराज. मोगलांच्या फौजा सरहद्दीवर आम्हीच रोखून धरलेत आजवर. चुकतात शिर्के, चुकतात. आमची नजर खारी सारखी फरार या सह्याद्रीच्या कडे कपारीतून फिरते. मोगलांना रोखून धरणारे जवान वेगळेच आहेत. तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय मात्र मोगल आणि मराठे या दोन डगरीवर हात ठेवून चिंता बाळगतात ती फक्त आपल्या वतनाची. झूट, बिलकुल झूट. पण आम्ही म्हणतो सबूर राणी साहेब, आमच्या नाटकशाळांची मोजदाद करणाऱ्या सरदार शिर्क्यांचं इमान आणि त्यांच्या समशिरीची मर्दुमकी यांची एक झलक तर देखा. बोला गणोजी राजे, आपले चुलत बंधू कान्होजी राजे शिर्के कोणत्या इमानापायी मोगलांना जाऊन मिळाले? आजचा त्यांना पुष्ण न्याय होईल महाराज. कान्होजी शिर्के म्हणजे गणोजी शिर्के तर नव्हे. रास्त आहे मान लिया. तर मग गणोजी राजे, या घडीला मुद्दाम वाकडी वाट करून आपण शिरकाण सोडून पंधाळ्या म्हणत अशा काही केलं? आम्ही सांगतो, दादा आले आहेत बादशाचं अवतरण करण्यासाठी. दादांना मुलगा झाला याची खबर तर तुम्हाला मिळाली ते समयी तुम्ही सबंध गाडावर साखर वाटली. पण राणी साहेब, त्याच वेळी तुमच्या आनंदाचा विरस न करता आम्ही फक्त एक अंदाज वर्तवला होता की येत्या 8 दिवसात आम्ही असू तिथे गणोजी राजे आमच्या भेटीसाठी आल्याविना राहणार नाही. त्यात गैर काय घडलं? उगीच वाकड्यात शिरायचं. राणी साहेब तुम्हाला ठाऊक नाही, बारशाचं अवतरण हे नुसतं निमित्त आहे. पण गणोजी राजे आले आहेत ते कधी काळी आबासाहेबांनी त्यांच्या वडिलांना दिलेला शब्द धरून वतनाची मागणी करण्यासाठी. नाही दादा, बोला गणोजी राजे. खरंय, थोरल्या महाराजांनी आमच्या सोयरीकीच्या वेळेस वडिलांना शब्द दिला होता की वतन तो देणे आहे, पण मुलास मुलगा होईल तेव्हा त्याचा विचार. नाही असा शब्द आबासाहेबांनी दिला होता, पण केवळ विसरते गेली ना. आपापसातील झगडा टाळण्यासाठी त्यांना आशा होती की केवळ वतनासाठी पिलाजी राजे शिर्के तडफडत असले तरी कालांतराने हे त्यांचे सुपुत्र तरी या हिंदवी राज्याचं रूप ओळखतील आणि आमच्या मस्ततीत समजून उमजून खुशीनं सामील होतील. याचा अर्थ थोरल्या महाराजांनी आमच्या वडिलांना जो शब्द दिला होता तो केवळ लबाडीचा होता. तर ठीक, आम्हीच मूर्ख. आम्हाला अक्कल सुचायला हवी होती की अखेर चंद्रराव मोऱ्यांचा ज्यांनी खबरदार दादा, शब्द तोलून वापरा. तुम्ही छत्रपतींच्या समोर उभे आहात. राणी साहेब, तुम्ही वृथा क्षोभ करून घेऊ नका.
विष देखील पचवायला शिकलो. गणोजी राजे, जरा समजुती नका. तुमच्या वडिलांनी केलेली मागणी आणि आमच्या आबासाहेबांनी दिलेलं उत्तर दोन्हीही इतिहास जमा झाले. कोण बरोबर कोण चूक हा सिलसिला घटकावर सोडून द्या. क्षणभर स्वतःला आमच्या जागी कल्पून जरा विचार करा. किंवा आपल्यासारख्या प्रत्येक सेनापतीनं केवळ वतनाचा हट्ट धुकण्याची मुकला हिंदवी राज्याचे लचकेच तोडायचं ठरवलं तर स्वराज्याची गत काय होईल? महाराज, स्वराज्य विराज्य नंतर, आधी विचार वतनाचा. दादा दादा हे तुम्ही काय बोलता? निदान आपला कुळधर्म तरी स्मरा. आम्ही एकच कुळधर्म जाणतो, ज्याची खावी भाकरी त्याची इमानी इतबारे करावी चाकरी. आमच्या पिढीजात हक्काची भाकरी आमचं वतन. तुम्ही आम्हाला देणार की नाही ते बोला. नाही, ते कदापि मिळणार नाही. ताई ताई तू आणि तुम्ही. हिंदवी स्वराज्य म्हणजे छत्रपतींची खासगी दौलत नव्हे दादा. ताई ताई थोरल्या महाराजांचा कसा शब्द गेलाय. तसा शब्द तर थोरल्या महाराजांनी अफजल खान वधापूर्वी विद्यापूर आदिलशहाला आणि आग्र्याला अटकेत जाण्यापूर्वी मिर्झा राजे जयसिंगांनाही दिला होता. ताई तुम्हाला ठाऊक नाही, मोगल सुभेदाराने आम्हाला फार मोठ्या मुलकाची वतनदारी देऊ केली असताही तेवढ्याच लोभापायी तुम्ही संशय उपसले असेल तर जाऊन बादशाचा आवतण देखील मोगल सुभेदारांनाच करायचं होतं. इकडे पन्हाऱ्यावर वाकडी वाट कशापैकी? फेर विचार करा राणी साहेब, फेर विचार करा. स्वानुभवानं सांगतो शिर्के, आमच्या राणी साहेब फक्त एकदाच विचार करतात. तर मग महाराज, आम्हालाही आमच्या निष्ठेचा फेर विचार करावा लागेल. दादा राणी साहेब, तुमची मर्यादा संपली. गणोजी राजे, आता आमची जबान ऐका. आजवर काही प्रसंगी आम्ही समजुतीनं विनवून तुम्हाला सांगितलं की वतनाचा रोग तुम्ही धरू नये. निदान तुम्ही तरी त्यासाठी हट्ट करू नये. छत्रपतींची तशी आजवरची रीत नाही आणि या पुढेही असला घातकी रिवाज आम्हाला रूढ करावायचा नाही. आमचा शब्द प्रत्येक वेळी तुम्ही मगरुरीनं ठोकरला तरी देखील तुमच्या उद्दाम जबानीचा आम्ही राग धरला नाही. पण आज राजनिष्ठेचा फेर विचार करावा लागेल अशी भाषा तुम्ही काढली तेव्हा सामुख्य संपला. अरे 2 दिवसाचा मोबत तो काय, त्याचा भरोसा तुम्हाला अधिक वाटत असेल तर खुशाल कान्होजीप्रमाणे तुम्ही देखील मोगलांच्या कोर्टात जाऊ शकता. आम्हाला तुमची दमा नाही. अरे तुमचा हिसाब तो काय, मोगलांसकट तुम्हा समस्त शिर्क्यांना आदर घडवण्याची हिंमत या आमच्या मनगटात. हे काय? महाराज, छत्रपती आम्हा सेवकांच्या खांद्यावर उभे ते विसरू नका. चुकतात शिर्के. छत्रपती आपल्याच पायावर उभे होते आणि उभे आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहणारे छत्रपती एकच, पण ते होऊन गेले. दादा पायावर उभे राहण्यासाठी त्या छत्रपतींना कुण्या दिलेरखानाचा पाठवून हाती धरावा लागला नाही. महाराज दादा, हा छत्रपतींचा अपमान आहे. छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे. आधी माफी मागा. ताई ताई आमच्या म्हणण्याचा मतलब. दादा आधी माफी मागा. सरदार शिर्क्यांना शासन करण्याचा प्रसंग शिर्के कुळात जन्मलेल्या पण थोरल्या महाराजांची सून झालेल्या महाराणीवर आणू नका. दादा आधी माफी मागा. महाराज, आम्ही माफी मागतो. आम्ही माफी मागतो छत्रपतींच्या गादीची. मुद्रा महाराज, मुद्रा राणी साहेब. दादा दादा थांबा. दादा जरा समजुतीला घ्या. दादा राणीसाहेब, राणीसाहेब, आम्ही फार वेळ तर बोललो नाही. मग येसूबाई, डोळ्याला हा बदल कशा पाहिजे? असं व्हायला नको होतं महाराज. असं घडायला नको होतं. खरंय, असं व्हायला नको होतं. असं घडायला नको होतं. राज्य राखायचं म्हणजे माणसं राजी राखावी लागतात. हळूहळू घडवावी लागतात. महाराज असं आबासाहेब म्हणत. त्यांच्या मंदिर आणि वाडीत फार मोठी किमया होती. राणीसाहेब, हे राज्य तुरा हाती घेतल्यापासून आम्हाला पावलोपावली आबासाहेबांच्या थोरवीची
आमची याद येते. पण आमच्या कारकिर्दीचा प्रारंभच मुळे माणसं दुखावण्यापासून आणि दुरावण्यापासून झाला. माणसं दुखावली असली तरी त्यात आपणाकडून काही गैर घडलेलं नाही. गैर घडलं न घडलं तरी आपेशाचे धनी अखेर आम्हीच झालो ना. असं अपयश थोरल्या महाराजांनी आपल्या हयातीत कमी का पाहिलं होतं? त्यांच्या जीवावरच उदरलाला नव्हे तर उभ्या राज्याची बरबादी करणारा एक एक प्रसंग आठवावा आणि विचार करावा. पोटचा एकुलता एक पोर घेऊन मानहानी सोसून जाणून बुजून आग्र्यात पत्करलेली आलमगीराची कै काय लहान सहान का प्रसंग होता? केवढं धैर्य, केवढा विवेक, केवढी दूरदृष्टी. पण तोच पोटचा पोर नादानपणापायी मोगलांच्या फितवणीला भरून जेव्हा फितूर झाला तेव्हा आबासाहेब झाल्या गेल्या गोष्टी उकरून उगाळायच्या नाहीत असं वचन दिलंय आपण आम्हाला. होय राणीसाहेब, पण आमच्या मनाला जाळणार ही खंत अजून विझत नाही राणीसाहेब, अजून विझत नाही. एवढी फक्त एकच चूक आमच्या हातून न घडती तर आज गणोजी राजांसमोर आमची मान ताठ राहते. दोष कोणात नसतात महाराज, चुका कोणाच्या हातून घडत नाही. हे आबासाहेबांचे अंतकाळचे बोल तेवढेच स्मरावे, दोष सुधारावे, चुका दुरुस्त कराव्यात आणि आई भवानीवर हवाला ठेवून पुढे चालावे. असे प्रसंग तर यापुढे घडी घडीला येणारच. आपण छत्रपती आहात महाराज, आता युवराज राहिलेले नाही. खरं बोललात राणीसाहेब, रास्त बोललात. पण राणीसाहेब, दुःख एकच वाटतं की ज्यांना आम्ही आप्तस्वकीय मानलं त्या आप्तस्वकीयांची दावेदारी पत्करूनच जर राज्याची भलाई होणार असेल तर छत्रपतींनी ती दावेदारी अटळ म्हणून पत्करलीच पाहिजे. विचार असा करावा, थोरल्या महाराजांनी आपल्या हयातीत आप्तस्वकीयांना कमी का दुखावलं होतं? ते खरं राणीसाहेब, पण गणोजी राजे शिर्के तुमचे सख्खे बंधू. बस बस बस, हा विषय इथे संपला. ज्यांच्या सगळे आम्ही बालपणी एका थाळीत जेवलो ते आमचे दादा वतनापायी आमच्यावर रुष्ट झाले, हे आमचं दुःख. त्यांची समजूत घालण्याची जबाबदारी देखील आमचीच. स्वारींनी त्याचा विचारही करू नये. छत्रपती पदाला तर त्या विचारांचा धुरूनही वारा लागता कामा नाही, बरं का? जशी आज्ञा सखी राणी, जशी आज्ञा. पण आम्ही विचारतो आहोत, आज मैफल सोडून जल्दीनं अंतपुरात कशा पायी येणं केलं? मध्येच मैफल तोडून? हा, आता याद आली. मैफल तोडून आम्ही मध्येच अंतपुरात आलो. ते एक कसूर घडली त्याची माफी मागण्यासाठी. माफी? हा? आमची? हा? पुरेपुरे कोणती महत्वाची खबर स्वारीने आमच्यापासून हातची राखून ठेवली आहे तेवढं सांगावं. खबर? महत्वाची खबर? राणीसाहेब, तुम्हाला एखादं करडपिशाचं तर वश झालं नाही ना? इतका मनकवडेपणा बरा नव्हे. हा, कळलं. खबर सांगताय ना? हो, खबर म्हणजे राणीसाहेब, शहाजादा अकबर आमच्या मुखात सुखरूपपणे येऊन पोहोचला. पालीला त्याचा तळ पडला देखील. शहजादा अकबर? बरी गोष्ट घडली नाही महाराज. आपण असं मांडणार याची अटकळ आम्हाला होतीच, आणि म्हणून तर गेले 2 महिने ही खबर आम्ही आपल्याला दिली नाही. तुम्ही चिंता करू नका राणीसाहेब. मोगली सत्तेला शह देणारा हा वाघाचा छावा आज आमच्या पंचात बसला आहे. अखेर आपला हट्टच आपण पुरा केला. पण गुहेतून छावा पळवून आणून आपण खुद्द नरभक्षक वाघाला डिवचले. पण फिक्र नाही राणीसाहेब, दिवसलेल्या नरभक्षकाशी झुंज देण्यासारखा दुसरा मजा नाही की दुसरा नशा नाही. यवनाधिपतीची झुंज म्हणजे जंगलातल्या मामुली वाघाची शिकार मानता आपण? महाराज, आपल्याला भूल पडली आहे. शहजादाच्या बंडखोरीने पिसाळलेला औरंगजेब आता सर्व ताकदीनिशी आपल्याला सुटून काढल्या वाचून राहणार नाही. त्याची आम्हाला तामा नाही राणीसाहेब. आलमगीराच्या धर्मवेळाचा निपात करण्यासाठी आम्ही आमची भूमी, आमची दौलत, आमचे दुर्ग, आमचे शूर सैनिक इतकंच काय, पण आमचे प्राण देखील पणाला लावण्याचा पक्का निर्धार केला आहे. पण महाराज, अंगीपुरतं बळ येण्यापूर्वी पाळण्यातूनच सूर्यबिंबावर झेप घेण्याची अशी काय निकट निर्माण झाली होती? आपण राज्याचे स्वामी झाला त्याला अजून पुरतं वर्ष देखील लोटलेलं नाही. पण राणीसाहेब, या वर्षभरातच आम्ही मोगली फौजेला ठिकठिकाणी कशी धूळ चारली, मोगल सरदारांची कशी ससे होरपळली हे आपण देखील जाणता. राणीसाहेब, आज फक्त असं आलाय की शहाजाद्याचा टूक धरून तो आलमगीर या दख्खनमध्ये उतरू द्या. या सह्याद्रीच्या कडे कंबरीत खिचून त्या यवना धामाला आम्ही नाही गिरफ्तार केला तयार. पण सिद्धी पोर्तुगीजांना पुरती जर बसली नाही, तोच दगड मारून मोगलांचा मोळ अंगावर उठवून घेण्याची उतावळी घाई कशा काही?
तुम्ही चिंता करू नका. शहाजाद्याला आश्रय देण्यात आम्ही फार दूरवर पाहून ही झेप घेतली. राणीसाहेब, तुम्हाला ठाऊक नाही, आज शहाजाद्याकडे आम्ही जर पाठ फिरवू तर इराणचा शहा अब्बास त्याला आपल्या पंखाखाली घ्यायला कधीचा टपून बसलाय. आता शहा अब्बासच्या मदतीनं शहाजादा दिल्लीचा शहेनशहा व्हावा ही गोष्ट बरी नाही. हिंदुस्थानच्या राजकारणात परस्थानचं प्रस्थ माजावं हे आम्हाला कदापि कदापि सहन होणार नाही. पण महाराज, आपण कसं विसरता? तुम्ही एकटे आहात. कोण म्हणतो आम्ही एकटे आहोत? शहाजाद्याच्या पाठीशी दोघांताशी राठोड आहे. राजपूत राजमंडळातील येथे रामसिंगासाठी संतान बांधायच्या मस्तकीत आहोत. राणी साहेब, आज मराठी आणखी राजपूत या घडीला जर एक होते, उत्तरेत रामसिंग जर समस्त राजपुतांना घेऊन उठाव करतील तर आम्ही आमच्या हिमतीवर शहाजाद्याला दिल्लीच्या तख्तावर बसवू. दिल्ली तो बहुत दूर है महाराज. कोण कवी कलश आपण? आइए आइए कवीजी आइए. देहली जरी दूर असली तरी उद्याचा दिल्लीपती तर आहे आमच्या पुढे. महाराज, आमच्या मथुरेला मुशायऱ्यात एक शेर नेहमी सुनावला जातो. असं मग ऐकू बघू तुमची कनोजी शायरी. शब्दच म्हणत नाही. मतलब तर ध्यानी आहे. बोला बोला. महाराज, शायर म्हणतो, "ऐ इंसान, सूर्य विझून गेला तर चंद्रचांदण्यांचं काय होईल त्याची चिंता करायला तर खुदा समर्थ आहे. सूर्य विझून गेला तर चंद्रचांदण्यांचं काय होईल याची चिंता करायला तर खुदा समर्थ आहे. वा, लेकिन सावध रे सावध, तुझ्या हातातल्या दिव्याची ज्योत फडफडते. वा कवीजी वा. ही नुसतीच शायरी असती तर आम्ही देखील खुल्या दिलानं दाद दिली असती. पण कवीजी, तुमच्या शब्दात काही वेगळीच खोस दिसते आम्हाला. मतलब इतकंच महाराज, दिल्लीचे मनसुबे दूर आहे. दूर तर रायगडच्या या परिसरात काय शिस्त आहे याची आपण चिंता करावी. गफलत पुन्हा करू नका कवीजी. वक्रोक्ती अलंकार आम्हाला फक्त काव्यातच प्यार आहे. व्यवहारात आम्ही चाहतो सरळ सीधी बात. महाराज, आमचा हुकुम आहे कलश. साफ साफ बोला. महाराज, खलिता? कसला खलिता? काय आहे त्यात कवीजी? दुर्गादास सिंगनी शहाजाद्या अकबराला आलेला हा गुप्त खलिता आपल्या पायाशी रुजू करण्याची मला विनंती केली. शहाजादा अकबराला आलेला गुप्त खलिता? मतलब दुर्गादासजींचा कयास असा की शहाजाद्याचं इमान पारखण्यासाठी आपणच हा बनाव केला. बनाव? अरे कसला बनाव? आपण अजूनही आडवळणाने बोलता आहात कवीजी. आडवळणानं नाही राणीसाहेब, पण गड. पुन्हा गड. आमच्या विरुद्ध कारस्थान. काय आहे त्या खलित्यात? काय आहे त्या खलित्यात? अरे काय आहे त्या खलित्यात? माफी करावी महाराज, पण हे लोक शहाजाद्याला म्हणतात आम्ही तुमची दौलतीचे कारभारी म्हणून नेमणूक करू. काय? शहजाद्याला दौलतीचा कारभार? वाटल्यास निम्म राज्य देऊ, पण 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 संभाजीला पदच्युत करण्यासाठी तुम्ही आम्हाला आत घेतला. हेच ना? अरे हेच ना? हो महाराज, हेच. अरे आम्ही इकडे आलो की राज्यभारी पत्ते करण्याचे मनसुबे करतो. कवीजी, फक्त एकच सांगा, या गटात आमचे रामराजे तर नाही? मग कोण? आमच्या मनमोसनीस आहे. त्याचा काय सवाल आहे महाराज? कोणी असलं तरी अपराधानं शासन हे झालंच पाहिजे. शासन कोणतं आहे ते तुम्ही जाणतात राणी साहेब. आजवर आम्ही फार फार सोसलं आणि गुन्हेगारांची गय केली, पण आता या विषवृक्षाची पाळंमुळं आम्हाला म्हणून काढलीच पाहिजे. कवीजी, कोण आहे त्या गटाचे सूत्रधार? ते सांगायला कवीजी कशाला पाहिजे? आमच्या हस्तलिपी निखारे आम्ही कोणते विरोध श्री सोयराबाई साहेब, अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो, हे हिरोजी फरजंद. हिरोजी फरजंद? झेझे? राणी साहेब, बाळाचे आवजी देखील. बाळाजी आवजी? काय सांगताय का महाराज? आपले बाळाजी आवजी? होय राणी साहेब. ज्यांच्या इमानाबद्दल स्वप्नात सुद्धा कधी आम्हाला शंका आली नव्हती. पहा पहा आपल्या डोळ्यात आणि घ्या खात्री करून.
अर्जन बाळाच्या अवधी तुम्ही देखील तर मग इमान आणि राजनिष्ठा या सूरवर शब्दांचे अर्थच आज बदनाम झाल्यागत दिसतात. ज्यांनी प्राण पणाला लावून त्या हिंदवी राज्याचा वृक्ष आजवर जतन केला, त्यांच्या सगळ्या श्रद्धा आणि निष्ठाच विषप्रयोगानं काळ्या ठिक्कर पडल्यागत वाटतात. आमच्या अपरोक्ष रायगडावर चर्चित आहे फक्त दोनच चलनी नाणी, विश्वासघात आणि फितुरी. राजमातेच्या डोळ्यात संतो आहे तो फक्त आमचा राजमुकुट. मातब्बर मंत्र्यांच्या मनात जळतोय तो कोण्या एका युवराज शंभूराजांबद्दलचा जुना पुराणा जळजळीत द्वेष. आणि वतनदार ते तर केवळ आपल्या वतनाचेच पाहिजे. शांत व्हावं महाराज, आपण शांत व्हावं. कवीजी आमच्या बद्दलची आणि आमच्या विषयीचा वैरभाव देखील आम्ही समजू शकतो. पण त्यामुळे हे शहाणे सुद्धा मुत्सद्दी कोणाला सजा देत आहेत? तरी कोणत्या पुण्य श्लोकाचे थोर संकल्प धुळीला मिळवतायत त्याचा काही विचार? अरे आजकाल असारखा फुटकार टाकी उभ्या दौलतीचा घास गेलेला तो आलमगीर दाराशी चिपल्यासाठी उभा आहे. या आजकालाला ठेचण्याचे मनसुबे करा. त्याच्या तोंडातल्या घासातच भावबंदगी वाजवा. राणीसाहेब हा मुद्दा कठीण आहे. या करंट्यांना झाग आणणं आमच्या शक्ती पलीकडे. असं हताश होऊन नाही चालणार महाराज, असं नावभेद होऊन नाही चालणार. परिस्थितीचं हे आव्हान देखील आपल्याला स्वीकारलंच पाहिजे. ज्या निर्धारानं आपण आलमगीराचा निपात करण्याची उभारी दाखवली, त्याच निश्चयानं घरच्या शत्रूंचं देखील आपल्याला पारिपत्य केलंच पाहिजे. ते तर आता अटळच आहे. 2 मंत्री फितूर झाले आणि 4 सरदार मोगलांना जाऊन मिळाले म्हणून राज्य गळवायला लागावं एवढी आबासाहेबांची गुंडाई निश्चितच वांजोटी नाही. चला कलिकलश, प्रल्हाद निराशना खलबतखान्यात बोलवून घ्या. उद्या सूर्योदयापूर्वी झाल्या प्रकरणाची शहानिशा करून आम्हाला निकाल हा लावलाच पाहिजे. पण गुन्हेगारांच्या इज्जतीचा मुलाहिजा न बाळगता त्यांना कडक देहांताची सजा फरमावा. मासाहेबांना देखील नाही, त्यांचा अपराध सिद्ध झालाच तर त्यांना फक्त आमचा एक निरोप कळवा. त्यांना सांगा की आमच्यावरल्या विषप्रयोगाची आम्ही कधी सरकार बाळगले नाही. विषप्रयोगात तुम्ही तरबेज आहातच, पण आता कृपा करा आणि तुमचं प्रायश्चित्त तुम्ही आपल्या हातानं घ्या. तुम्हाला जाहिरीतीनं सजा फरमावायची पाळी आमच्यावर येऊ देऊ नका. राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे. राज्य व्हावं ही श्रींची इच्छा असेल देखील, पण आबासाहेब हे राज्य बर्बाद होऊन धुळीला मिळावं अशी मासाहेबांची, मंत्र्यांची आणि वतनदारांची करणी आहे. तर आम्ही तरी काय करणार? तुम्ही वळून पाहावं तरी भेटीसाठी कोण आले ते. बाबा संताजी आणि बेटा विधवा धनाजी देखील वा 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 वा. भले केलीत गड्यानो, फते केली. तुमची बंदुकी कळली आम्हाला. मोगली सेनेचा पाक मित्रा करून घाटावर पिटाळून लावलं ना. शाबास शाबास. बोला काय बक्षीस देऊ आम्ही तुम्हाला? आपल्या शाबासकीचा हात आमच्या पाठीवर पडला. धन्य झालो महाराज. एकच इच्छा राहिले महाराज, मोगलांच्या पोटात शिरून खुद्द औरंगजेबाचे तंबूचे कळस आणि भर जरी कणाती कापून आणण्याची अनुज्ञा द्यावी आम्हाला. हे बोल ऐकायला आमचे दादा जिथे हवे होते. शाबास शाबास धनाजी. वारे बहादर इतका नसा नसातून जोश सळसळायला लागलाय. नाही राणी साहेब, राज्याची वेग जमते, वाढते, बलिष्ठ होते की असल्या रक्तावर. हे 2 जवान एक दिवस औरंगजेबाला देखील देवाय धरणी ठाय केल्यावर सुद्धा राहणार नाहीत. संताजी तुला धनाजी महाराज निघवा कोणी? कुठे? छावणीचे कळस आणि कणाती कापायला बलतच. थांबा, इतक्यात नाही. मोगली सत्तेचा हा अजगर या दख्खनच्या दऱ्याखोऱ्यात उतरू तर दे की मग. तीच खबर द्यायच मी आलोय महाराज. आपलं राज्य बर्बाद करायची आण घेऊन 2 लाख सैन्याचं हत्ती एवढं भर घेऊन आलमगीर बुराणपुराकडे निघालाय. अरे कोणाची माय वेळे छत्रपतींचं राज्य बर्बाद करण्याची? मोगली सैन्याच्या या हत्तीची
सोड कापून ची ची करत नाही त्याला माघारी पिकायला तर घोरपड्याची अवलाद सांगणार नाही. हत्तीची बात कशाला बोला संताजी? माझी शिकार आहे हत्तीचा माहूल खुद्द आलमगीर. वा थांबा संताजी धनाजी उतावळ्या उत्साहानं आपल्याला काही एक करायचं नाही. बोलोजी बाबा आपल्या राज्याची पक्की नाकेबंदी केली पाहिजे. दुश्मनांच्या बहुतेच्या सगळ्या वाटा रोखून घातल्या पाहिजे. कल्याण भेवटी हंबीरावर रोखून धरते. कलश तुम्ही वरंदा घाटाकडे चला. बागलांचे बंधू रामचंद्र पंत रामगड हरती राजे महाडी राणीसाहेब गडागडावर सावधानतेचे इशारे पाठवा. मानसिंग मोरे येसाची कंक त्यांचा पुत्र कृष्णाची केसन त्रिमल दौलत खान सिद्धी मिस्ट्री साऱ्या सेनानीला फरमान पाठवून ताबडतोब बोलावून घ्या. आणि महाराज आम्ही घाबरू नका. तुम्ही आमच्या संगी असणार आहात. म्हणजे महाराज आपण होय राणीसाहेब या 2 उमद्या सैन्यानींना घेऊन आम्ही त्या औरंगाबादेला धडक देण्याचा मनसुबा केलाय आणि तोही आजच्या आज. पण महाराज आपण पुऱ्या दिवसाची देखील विश्रांती घेतली नाही. काय बोलता काय राणीसाहेब? आलमगीराचा निप्पा झाल्याविना विश्रांती ते होणे नाही राणीसाहेब, ते होणे नाही. आता विश्रांती फक्त एकदाच. हे युद्ध जिंकल्यावर आणि तीही एकालाच. आम्हाला